हाय फ्रेंड्स, हे स्टँड आहे ना, मी ऑनलाईन मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून. खूप सुंदर असं दिसतंय, डिझाईन पण खूप छान आहे. ह्याच्यामध्ये 4 कुंड्या बसतात. आणि ही टोकरी पाहिली का तुम्ही, हे मी माझ्या हाताने बनवलेले आहे सिमेंटपासून. तर ह्याच्यामध्ये मी मनी प्लॅन्ट ठेवलेला आहे, खूप सुंदर असा दिसतो. आणि हे पहा, हा मनी प्लॅनचा वेल खूप मोठा झालेला आहे, वरतीपर्यंत गेलेला आहे. आणि हे स्टँड मी असं ग्रीन गालीच्यावरती ठेवलं आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर असं दिसतं आहे. प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे सुंदर सुंदर छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. हे बघा, हे एक दुसरं स्टँड आहे. तर ह्याच्यामध्ये पण 4 कुंड्या बसतात. खूप सुंदर दिसतं हे पण. हे पहा, हे असं बाउलमध्ये ठेवलेले मी, खूप सुंदर दिसते है ना. कुणाकुणाला आवडले हे माझे स्टँड, कुठलं स्टँड आवडलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. असं आणखी आहे, इथे एक आहे, इथे एक मनी प्लॅन आहे. हा पण चालला आहे थोडासा मोठा होत. आणखी दुसरे आहे स्टँड, खूप सारे स्टँड आहेत. तर मला ना कॉमेंट करून सांगायचं सगळ्यांनी, कुठलं कुठलं झाड छान वाटलं तुम्हाला, शोचं कुठलं नाही, हे मला कॉमेंट करून सांगायचं. हे पण मनी प्लॅनचं झाड आहे, खूप मोठं आहे झालेलं आहे. लगभग ह्याला 2 वर्ष तर झालीच आहे, तेव्हा कुठे एवढा मोठा झालेला आहे. हे पहा, अशी सुंदर सुंदर अशा ना झाडं लावलेले आहेत मी शोची. हे जे आहे झाड, आणि हे जे झाड आहे ना, हे खाली त्याला भुईलाच लावायला लागते. हे कुंडीमध्ये झाड आहे ना, जास्त दिवस टिकतच नाही आहे, काय माहीत नाही. आणि मला हे खूप आवडतं झाड, दिसायला खूप छान दिसतं. ही पिवळ्या कलरची जास्वंद आहे. हे आहे रामफळाचं झाड आहे, म्हणजे छोटंसं आहे, उगवलं आहे रोज. आणि हे आहे ब्रह्मकमळ, खूप मोठं झालेलं आहे. आणि ह्या ब्रह्मकमळाला लगभग 7-8 वर्ष तर नक्कीच झालेले आहे. असे छोटेसे लावलेले आहेत झाडं. हे रातराणीचं झाड आहे. ही माझी तुलसी. आणि घरापुढे तुलसी पाहिजेच. सगळे किती झाडं असले ना तरी तुलसीशिवाय काही हे नाही आहे. तुलसी असेल तर सर्व काही असं एकदम हे वाटतं. हे झाड कशाचं आहे माहिती आहे का? हे करंजीचं झाड आहे. हे मी खास शोसाठी आणलेलं आहे. मोठं जसं होईल तसं त्याला मी कट करून मस्त एक छान आकार देणार. हे लिंबाचं झाड आहे. ह्याला लिंब नाही आली अजून, पण हे छोटंसं झाड आहे ना, त्याला लिंब आली होती. हे अंजीरचं झाड आहे. तर ह्याला अंजीर आलेले आहे छोटेसे, आणि एक मोठं झालेलं होतं, ते मुलांनी कुणीतरी तोडलं. इथे पण आहे एक मनी प्लॅनचं झाड हे. आणि हे जे आहे हे मी आणलं कृषी प्रदर्शनमधून. मी कृषी प्रदर्शन पाहायला गेलेले होते, तेव्हा मला खूप आवडलेलं, म्हणून मी ते आणलेलं आहे कृषी प्रदर्शनमधून. हे आणलेलं आहे. हे पण मी तिकडूनच आणलेलं आहे कृषी प्रदर्शनमधून. हेही तिकडूनच आणलेलं आहे. आणि हे झाड तुम्ही ओळखू शकता का कशाचं आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा, ओके. पण हे बघा, हे एक माझं झाड आहे ना, सुकून गेलं, वाळून गेलं, मोवा पडला, खूप औषध दिले पण नाही टिकलं. आणि हे बघा, बाकी खूप सुंदर सुंदर आहेत. हे पहा, खूप सुंदर सुंदर दिसतं ते. अशी झाडं लावायला सर्वांनी असे झाडं लावत जा. एक तरी किमान प्रत्येकाने 1 महिन्यातून एक तरी झाड कमीत कमी लावत जावं, का तर घरामध्ये खूप फ्रेशपणा वाटतो. हे पहा, हे पण स्टँड आहे, खूप मोठे, पण ह्याच्यामध्ये सर्व असे मनी प्लॅनचे झाड ठेवलेले आहेत. हे पहा, हे पण आहे छोटंसं. आणखी एक येणार आहे असं सेम, ते मी या साईडला ठेवणार आहे. म्हणजे इथे मी जागा केलेली आहे त्याला,
इथं ठेवणार आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसून जाईल. हे पहा, हे पण कोणी पाहिलेलं असेल काय आहे हे मला नक्की कॉमेंट करून सांगा ह्याचं नाव. ओके. आणि हे माझ्याबरोबर एक फ्रॉड झाल्यासारखं झालं. मी हे झाड ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं. एक वेल होती केशरी कलरच्या फुलांची, पण हे पूर्णपणे असं जळलेलं आलं. पण मला हेही जळलेलं टाकून देऊशी वाटाना म्हणून ठेवलं. म्हटलं फुटेल, पण नाही फुटलं. खूप